तारा वाघिणीचा पाटण तालुक्यात मुक्त संचार मांगडेवाडी ते जिंती परिसरात दिसल्याने नागरिकांमध्ये भीती आणि निसर्गप्रेमीमध्ये आनंद। पाटण तालुक्यातील मांगडेवाडी ते जिंती परिसरात आज सकाळी तारा वाघिणीचा मुक्त संचार पाहायला मिळाला असून या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे। नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असतानाच निसर्ग व पक्षीप्रेमीमध्ये आनंद व्यक्त केला जात आहे। मांगडेवाडी तालुका पाटण येथे सकाळी सुमारे 7च्या दरम्यान मुक्कामी बस तेथून निघत असताना रस्त्यालगत बस चालक संदीप जाधव यांना वाघ दिसला। त्यांनी तात्काळ प्रवाशांना सावध केले। त्यानंतर प्रवाशांनी बस थांबवून वाघिणीचा व्हिडिओ आपल्या मोबाईलमध्ये कैद केला। वाघिणीच्या गळ्यात कॉलर आयडी असल्याने ती वाघीण तारा असल्याचे स्पष्ट होत आहे। ताडोबा जंगलातून सह्याद्री व्याघ्र प्रकल्पासाठी आणण्यात आलेल्या तारा वाघिणीला चांदोली जंगल परिसरात सोडण्यात आले आहे। वन विभाग तारा वाघिणीच्या हालचालीवर सतत लक्ष ठेवून आहे। सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात वाघांची संख्या वाढविण्यासाठी राबविण्यात येत असलेल्या महत्त्वाकांक्षी उपक्रमातील हा पहिला टप्पा यशस्वी ठरत असल्याचे संकेत मिळत आहे। ताडोबातून आणलेल्या तारा वाघिणीचे चांदोली परिसरात मुक्त संचार करत असलेले अनेक व्हिडिओ आधीच व्हायरल झाले आहेत। मात्र आज सकाळी ते पाटण तालुक्यातील मांगडेवाडी येथे दिसल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। तारा वाघिणीने चांदोलीमध्ये उत्कृष्ट क्षमता दाखवली आहे। ती जंगलातील स्वावलंबी जीवनासाठी पूर्णपणे सिद्ध आहे असे वन विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे। दरम्यान नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता वन विभागाच्या सूचनांचे पालन करावे असे आवाहन करण्यात आले आहे। मुक्तागिरी न्यूजसाठी महेश जाधव, सनपूर। हे गाठल्यावर वाघी नाही